मित्रांनो, एक 10 वर्षाचा मुलगा एका संध्याकाळी फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये आपले घर सोडतो. त्यानंतर तो 25 वर्षांचा झाल्यावर त्याच्या घरी परत येतो. त्याने खूप छान सूट आणि बूट घातले होते आणि त्याच्यासोबत अनेक वाहने होती. त्याच्या घरातील लोक त्याला ओळखू शकले नाही. मग जेव्हा तो त्यांना सांगतो, तेव्हा ते त्याला मिठी मारून रडायला लागतात. काय कथा होती या 10 वर्षाच्या मुलाची? तो घरातून का पळून गेला आणि गेल्या 15 वर्षात त्याच्यासोबत असे काय झाले की त्याचे आयुष्य इतके बदलले? संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही गोष्ट आहे मध्य प्रदेशमधील एका गावाची, जिथे राजेश नावाचा मुलगा राहतो, जो सध्या 10 वर्षाचा आहे. त्याचे बालपण खूप त्रासात गेले आहे. त्याला हळूहळू काही गोष्टी समजू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे ऑपरेशन झाले होते. ते ऑपरेशन करण्यासाठी त्याचे वडील गावी आले होते व त्यांनी एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. जे पैसे ते वेळेवर फेडू शकले नाही. मग सावकार त्याच्या वडिलांकडे येतो आणि तिथे तो त्यांना फटकारतो आणि त्यांच्याकडे असलेली छोटी जमीन काढून घेतो, ज्यावर ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत असत, आणि म्हणतो की आता या जमिनीकडे अजिबात जायचं नाही, जोपर्यंत तुम्ही माझे पैसे परत देत नाही. यानंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब त्यांच्या घरात होते. राजेशला एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण होते. त्याच्या आई वडिलांसोबत ते त्या घरात राहत होते. दोघं भाऊ एकमेकांशी बोलत होते की आपल्याकडे असलेली जमीनही सावकाराने घेतली. घरातील लोक जेव्हा झोपायला जातात तेव्हाच तो मुलगा खोल विचारात जातो. तो फाटक्या जुन्या कपड्यांमध्ये घरातून बाहेर पडतो आणि थेट रेल्वे स्टेशनवर जातो. तिथे पोहोचल्यावर तो ट्रेनमध्ये बसतो आणि ट्रेन हळूहळू नागपूरला पोहोचते. आता तो तिथे आला होता. त्याच्या खिशात ना पैसे होते ना त्याच्याकडे जेवणाची काही व्यवस्था होती. नागपूर हे शहर त्याने पहिल्यांदा पाहिले होते. इतके मोठे शहर पाहिल्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला, कारण खूप गर्दी होती व त्याचे वय पण खूप कमी होते. त्याने बाजूला एक ट्रक उभा पाहिला आणि तो ट्रक ड्रायव्हरला त्याचा ट्रक उभा करून दुकानातून काही सामान घेत होता. मग म्हणतो, काका, मला नोकरीची गरज आहे. काही काम मिळेल तर बरं होईल. पण ट्रक ड्रायव्हर त्याला नकार देतो. तो म्हणतो, माझ्याकडे तुझ्यासाठी काही काम नाही. मग तो म्हणतो, मला तुमच्या ट्रकमध्ये ठेवा आणि मला काही खाण्यापिण्यासाठी द्या. मी तुमच्यासाठी काही पण काम करीन. हे ऐकून ट्रक ड्रायव्हरने त्याला विचारले की तू कुठून आला आहेस आणि तुझ्या घरी कोण आहे? त्यानंतर तो सांगतो की या जगात आपले कोणीही नाही. मला स्वतः काहीतरी बनायचे आहे. माझे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करायचे आहेत. त्यानंतर ट्रक ड्रायव्हर त्याला त्याच्यासोबत घेऊन जाण्यास तयार झाला. तो ट्रक ड्रायव्हरसोबत हेल्पर म्हणून इकडे तिकडे जात असे. हळूहळू तो ट्रक चालवायलाही शिकला, पण अजूनही त्याचे वय कमी होते. त्यामुळे ट्रक चालक त्याला ट्रक चालवायला जास्त वेळ देत नव्हता. कुठून तरी सामान घेऊन येण्याचं काम व ट्रक चेक करून काही अडचण आहे का, अशा गोष्टींसाठीच त्याचा वापर करत असत. आणि असाच वेळ निघून जातो. तेव्हा तो मुलगा 16 वर्षांचा होतो. जेव्हा तो 16 वर्षाचा होतो तेव्हा तो हळूहळू ट्रक चालवायला शिकत होता आणि त्या ट्रकवर मदतनीस म्हणूनही काम करत होता. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. या मुलासोबतही असेच काही घडते. मग अचानक एके दिवशी ट्रकचा अपघात होतो. अपघातामुळे ट्रक चालक आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले. आता ट्रक मालकाला याची माहिती मिळताच ट्रक मालकाने दोघांवरही उपचार केले आणि उपचारादरम्यान मुलाला कमी दुखापत झाल्याने मुलगा लवकर बरा झाला, कारण मुलगा कमी जखमी होता आणि ड्रायव्हर जास्त जखमी झाला होता. आता तो मुलगा ड्रायव्हरसोबत राहत होता, त्याची चांगली काळजी घेत होता. म्हणूनच एके दिवशी ड्रायव्हर त्याला सांगतो की तुला तुझे काम चांगले शिकायचे असेल तर तू आमच्या साहेबांशी बोल. त्यांच्याकडे इतर अनेक ट्रक आहेत. ते तुला त्यापैकी एका ट्रकवर काम देतील. त्यानंतर तो ट्रक मालकाशी बोलतो आणि त्याला सांगतो की मला ट्रकवर पाठवा. मला काम शिकायचे आहे. मला माझे आयुष्य चांगले जगायचे आहे. त्यानंतर मालक त्याला दुसऱ्या ट्रकवर पाठवतो, कारण त्या मालकाकडे अनेक ट्रक होत्या. हळूहळू वेळ निघून जातो आणि जसा वेळ जातो तसा तो ट्रक चालवण्यात चपळ होतो. त्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाले होते. वयाच्या 18व्या वर्षी त्याने गाडी चालवण्याचा परवाना मिळवला होता.
तो आता चांगल्या प्रकारे ट्रक चालवत होता. ट्रक चालवून तो चांगले पैसे कमवू लागला. असेच आणखी काही दिवस निघून जातात. आता काही दिवस निघून गेल्यावर तो विचार करतो की आपण काही पैसे जमा करू. काही पैसे जमा केल्यानंतर मी स्वतःचा एक ट्रक खरेदी करू शकतो. त्यानंतर मुलगा काही पैसे जमा करतो. ते पैसे तो त्याच्या एका ट्रक ड्रायव्हर मित्राला देतो. हळूहळू त्याच्याकडे 4-5 लाख रुपये जमा झाले. कष्ट करून ते पैसे ड्रायव्हरला द्यायचे आणि मग एके दिवशी त्याला कळाले की तो ज्या ट्रकवाल्याला पैसे द्यायचा तो आपले घर सोडून तेथून पळून गेला. आता हे बघून त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या अशा वागण्याने त्याला खूप धक्का बसला होता. आता अशा प्रकारे पैसे वाचणार नाहीत असे त्याला वाटते. मी ते पुन्हा कोणाला देऊ तर तोही घरदार सोडून पळून जाईल. मी कशी काय आपल्या घरवाल्यांची मदत करू या गोष्टीचा विचार करून तो बँकेत एक अकाउंट ओपन करतो व ते सगळे पैसे त्या अकाउंटमध्ये जमा करतो. हळूहळू वेळ निघून जातो. त्याच्याकडे एवढे पैसे जमा होतात की तो एक ट्रक खरेदी करू शकतो. त्यानंतर तो एका बँकेत जाऊन ट्रकसाठी लोन काढतो व आता त्याच्या स्वतःचा एक ट्रक आहे आणि स्वतःचा ट्रक पाहून तो खूप खुश होतो. खूप वेळा त्याला त्याच्या घरच्यांचा विचार येतो की आपण घरच्यांना भेटायला कधी जायचं आणि तो त्या ट्रकला पण खूप मेहनत करून चालवत असे. हळूहळू वेळ निघून जातो. वेळेनुसार त्याच्या ट्रकवरचे लोनही पूर्ण होते. असंच एक दिवस राजेश आपल्या हेल्परबरोबर ट्रकमध्ये सामान लोड करून जात होता. त्यावेळी रात्रीचे 3 वाजले होते. अचानक त्याला रस्त्यावर एक अपघात झालेला दिसतो. तो ट्रकमधून खाली उतरून त्या कारकडे येतो. त्या कारमध्ये एक महिला जखमी अवस्थेत होती. कारचा अपघात इतक्या जोरात झाला होता की गाडीतले सगळे एअरबॅग ओपन झाले होते. आता त्यानंतर जेव्हा तो महिलेला बघतो तेव्हा त्याला कळते की ही महिला बेशुद्ध झालेली आहे. तो तिला बेशुद्धीच्या अवस्थेत पाहून लहान मोठ्या कारला हात देतो, पण तिथे कोणीही थांबत नाही, कारण त्याच्या गाडीत जे काही सामान होते ते पोचवण्यात त्याला उशीर होत होता. मग तो आपल्या हेल्परच्या मदतीने त्या महिलेला आपल्या ट्रकमध्ये घेऊन जवळच्या शहरात जाऊन विचारपूस करतो की जवळपास कुठे हॉस्पिटल आहे. त्याला कोणीतरी सांगतं की हा इथे जवळ हॉस्पिटल आहे. तो आपले ट्रक घेऊन त्या हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पोहोचतो आणि तिथे जाऊन तो त्या महिलेला उतरवतो व हॉस्पिटलच्या आत नेतो. तेथील डॉक्टर लगेच त्या महिलेवर उपचार करतात. 2-3 तासानंतर ती महिला बेशुद्धच्या अवस्थेतून बाहेर येते. तोपर्यंत तो तिथेच बसून राहतो. जसेही त्या महिलेला शुद्धी येते तो जाऊन त्या महिलेला विचारतो की तुमची तब्येत कशी आहे. ती महिला विचारते की तू कोण आहेस. तो लगेच म्हणतो की मीच तुम्हाला इथे आणलंय, कारण तुमच्या कारचा अपघात झाला होता. आता तुम्ही ठीक आहात ना. ती महिला म्हणते की मी ठीक आहे. थोड्या वेळात तिथे डॉक्टर येतात. डॉक्टर त्या महिलेला विचारू लागतात की तुमची तब्येत कशी आहे. महिला म्हणते की मी ठीक आहे. डॉक्टर तिला सांगतात की जर कधी थोडाफार उशीर झाला असता तर तुमचा जीव वाचवणे खूप कठीण झाले असते, कारण तुम्हाला खूप जखमा झाल्या होत्या आणि रक्तही खूप वाहून गेलं होतं. जसे ती महिला डॉक्टरचे बोलणे ऐकते लगेच त्या मुलाचा आभार मानते आणि म्हणते की बेटा, मी तुझ्यासाठी काय करू शकते, सांग मला, मी तुझ्यासाठी काही करू शकते. त्यावर राजेश म्हणतो की मॅडम, मला काही नको. माझ्यासाठी हे खूप काही आहे की तुमची तब्येत ठीक आहे आणि तुम्ही सुखरूप आहात. असं बोलून तो मुलगा जायला निघतो. पण मॅडम त्याला थांबून म्हणतात की बेटा, 1 मिनिट, तू माझा मोबाईल नंबर घे आणि तुझा नंबरही मला दे. कधी ना कधी तू आमच्या घरी जेवायला ये. त्यानंतर राजेश त्या महिलेचा नंबर घेतो. त्या मॅडम दिल्लीच्या राहणाऱ्या होत्या व त्यांच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. ती महिला खूप श्रीमंत होती. त्या महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा होता. त्या महिलेच्या पतीचे निधन काही वर्षांपूर्वीच झाले होते. मग राजेश तेथून आपला ट्रक घेऊन निघून जातो व आपला ट्रक चालवण्यात मग्न होतो. काही दिवसानंतर त्या महिलेचा फोन येतो आणि ती राजेशला म्हणते की तुम्ही आमच्या घरी आले नाही. जर कधी तुम्ही या शहरात काही कामानिमित्त आले तर आमच्या घरी नक्की या. राजेश म्हणतो की हो मॅडम, मी आज संध्याकाळी या शहरात येणार आहे, तर मी तुमच्या घरी येतो. संध्याकाळी राजेश दिल्लीला पोहोचतो आणि आपल्या ट्रकमधील काही सामान खाली करतो. मग आपल्या हेल्परला सांगतो की तू ट्रक जवळ थांब, मी त्या महिलेला जाऊन भेटून येतो.
तो त्या महिलेच्या घरी जायला निघाला. तिथे पोहोचल्यावर ती महिला त्याचा आदर सत्कार करते व त्या महिलेची मुलेही राजेशला धन्यवाद करतात. तुमच्यामुळे आज आमची आई आमच्यामध्ये आहे. त्यानंतर राजेश म्हणतो की मी माझ्या कर्तव्याचे पालन केले आहे. यात मी काही मोठं काम केलं नाही. मग ते थोड्या वेळात सगळेही जेवायला बसतात. ती महिला राजेशबरोबर चांगल्या गप्पा मारू लागली. ती विचारू लागते की तुम्ही कुठे राहतात आणि ट्रक का चालवतात. त्यानंतर राजेश आपली पूर्ण गोष्ट सांगतो. महिला विचार करू लागते की हा लहानपणीच आपलं गाव सोडून निघून आला आहे. त्यानंतर त्याचा अपघात होतो आणि ट्रक चालवण्याचे शिकतो. आता त्याचे दिवस खूप चांगले जात आहे. त्या महिलेला वाटतं की आपणही याच्यासाठी काहीतरी करावं. महिला राजेशला म्हणते की आजपासून तू माझा दुसरा मुलगा आहे. तू माझ्याजवळच राहा. राजेश म्हणतो की नाही मॅडम, याची काही गरज नाही. त्यानंतर ती महिला म्हणते की मला मॅडम म्हणू नकोस, मला आई म्हण. राजेश म्हणतो की आई, मला खरंच गरज नाही. मी माझी काळजी स्वतः घेईन आणि माझ्या ट्रकचे लोनही संपले आहे. यानंतर मला आणखी एक ट्रक मिळेल आणि हळूहळू जेव्हा खूप ट्रक जमा होतील त्यानंतर मी माझ्या गावी जाऊन माझ्या आईवडिलांना भेटेल. ती महिला म्हणते की तुला या सर्व गोष्टींची गरज नाही. आजपासून तू माझा मुलगा आहेस. माझ्या अनेक कंपन्या आहेत, एक दिल्लीत, एक गुजरातमध्ये, एक पुण्यात. म्हणून हा ट्रक कोणाला तरी दे आणि त्यानंतर मला माझ्या या कंपन्या हाताळण्यास मदत कर. त्या बदल्यात मी तुला चांगली रक्कम देईन आणि त्याद्वारे तुझी सर्व कामे नीट होतील. असे करण्यासाठी राजेशची अजिबात इच्छा नव्हती, पण त्याने त्या आईला सहमती दिली. तेव्हा राजेश एका ड्रायव्हरला त्याच्या ट्रकवर सोडतो आणि त्याला त्या ट्रकमधील काही बारीक बारीक गोष्टींची माहिती देतो. त्या ड्रायव्हरला फोनद्वारे मार्गदर्शन करत राहतो. हळूहळू तो त्या महिलेची कंपनी चालवायला खूप मदत करतो. त्याच्यासोबत असलेली महिला त्याला दिल्लीतच आलिशान घर राहण्यासाठी घेऊन देते. हळूहळू तो त्या महिलेच्या सगळ्या कंपन्या सांभाळू लागला होता व 2 वर्षातच राजेशकडे भरपूर पैसे जमा झाले होते, कारण त्या महिलेने त्याचा पगार जवळपास 5 लाख इतका दिला होता. कारण राजेशलाही व्यवसायाचे ज्ञान होते आणि त्याने त्या महिलेचा जीवही वाचवला होता. त्या महिलेला तेच पैसे द्यायचे होते, पण राजेश स्वाभिमानी होता आणि कष्टाने कमावण्यावर विश्वास ठेवत होता. म्हणूनच त्याने त्या महिलेला नकार दिला. तो म्हणतो की मी असे पैसे घेऊ शकत नाही. आता इतक्या दिवसांनी त्याच्याकडे चांगली रक्कम जमा झाली होती. एक दिवस ती महिला व तिची मुलं कंपनीत आले आणि राजेशला म्हटले की तू चल, गाडीत बस, लवकरात लवकर तयार हो, आपल्याला कुठेतरी जायचे आहे. त्यानंतर राजेश नवीन सूट बूट घालून तयार होतो आणि तयार झाल्यावर त्यांच्यासोबत जाण्यास निघतो. त्यानंतर ते रेल्वे स्टेशनवर जातात. त्या महिलेने घरूनच रेल्वेचे तिकीट बुक करून ठेवले होते व ट्रेनमध्ये जाऊन बसतात. काही तासानंतर ट्रेन मध्य प्रदेशमधील एका शहरात जाऊन पोहोचते. त्याला कळून जातं की मॅडम आता त्याला त्याच्या घरी घेऊन आलेली आहे. ते ट्रेनमधून खाली उतरतात. स्टेशनच्या बाहेर आल्यावर पाहतो की भल्या मोठ्या गाड्यांची लाईन लागली होती, कारण त्या महिलेची त्या शहरात सुद्धा ओळख होती. त्यामुळे सर्व काही मॅनेज झाले होते. राजेशने नवीन सूटबूट घातले होते आणि तो गाडीत जाऊन बसतो. त्याच्या बाजूला जाऊन महिला गाडीत बसते आणि राजेशला विचारू लागते की तुझ्या गावाचे नाव सांग. आणि थोड्याच वेळात गाडी त्याच्या गावात शिरते. त्यांच्या सर्व गाड्या त्याच्या घराच्या समोर येऊन थांबतात. हे सर्व पाहून गावकरी लोक आश्चर्यचकित होतात. सगळ्यांना असे वाटते की कोणीतरी श्रीमंत व्यक्ती आलेली आहे. त्यानंतर राजेश त्या गाडीतून बाहेर आला आणि हे दृश्य पाहून त्याच्या आईकडे आणि लहान भाऊ बहीणही त्यांच्या घरातून बाहेर आले व तिथेच उभे राहिले. तो त्यांना दुरून पाहत होता व त्याचे आईवडील विचार करत होते की एवढी मोठी गाडी आमच्या घराच्या दारात येऊन का थांबली. त्यानंतर राजेश त्यांच्याजवळ गेला आणि त्याच्या पायाला हात लावत म्हणाला, आई, मी राजेश, तुमचा मोठा मुलगा. हे ऐकून लगेच ते रडायला लागतात आणि लगेच त्याला मिठी मारतात. त्यानंतर त्यांनी त्याला बसवले, त्याला प्यायला पाणी दिले. त्याला विचारले, बेटा, तू हे कसं काय केलंस? तू कसं काय एवढा मोठा माणूस झाला? त्यानंतर राजेशने त्यांना संपूर्ण कथा सांगितली.
मग तो म्हणतो की आता तुमचे वाईट दिवस गेले आहेत, आता तुमचे चांगले दिवस आले आहे. त्यानंतर राजेश त्याच्या आईवडिलांना सांगतो, आई बाबा, मी घरातून गेल्यानंतर तुम्ही काय केले? मग त्याचे आईवडील त्याला सांगतात की बेटा, तू गेला होतास, त्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार नोंदवली होती. तुला खूप ठिकाणी शोधले, परंतु तुझा काही तपास लागत नव्हता. आम्हाला वाटले की ज्या सावकाराकडून आम्ही पैसे घेतले होते त्याने काहीतरी केले आहे. तो आम्हाला न सांगता घरातून निघून गेला होता. या चिंतेमुळे आम्ही 3-4 वर्ष इकडे तिकडे फिरत होतो. यानंतर आम्ही तुला शोधणे बंद केले. आता पूर्ण परिवार एकत्र येऊन गप्पा मारत बसले होते. नंतर राजेश त्या आईला त्यांच्या घरी पाठवतो आणि सांगतो की तुम्ही मला खूप आनंद दिलेला आहे, याच्यासाठी मी तुमचा कर्जदार राहील. नंतर राजेश त्या सावकाराकडे जाऊन आपली जमीन सोडवतो. मग गावात भले मोठे आलिशान घर बांधतो. तेव्हा गावभर चर्चा सुरू झाली. लोक चर्चा करत होते की ज्याला ते मृत समजत होते तो पुन्हा करोडपती होऊन परत आला आहे. त्यानंतर तो त्याच्या आईवडिलांसोबत दिल्लीत राहू लागला. आता हळूहळू राजेश आपले जीवन जगत आहे. त्याने लग्नही केलं आणि त्याची पत्नी देखील खूप चांगली आहे. राजेश आपल्या ट्रकची काळजी घेत होता व तो त्या आईच्या कंपन्याही सांभाळत असतो. तो संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळतो व आपल्या लहान भावा बहिणींचे लग्नही करून देतो. ज्या आईमुळे तो इथे आला होता त्या आईची पण कुटुंबाची संपूर्ण काळजी घेतो. ही गोष्ट होती एका मुलाची, ज्याने वयाच्या 10व्या वर्षी घर सोडले. तो 25 वर्षांचा झाला आणि घरी परत तेव्हा त्याच्या नावाबद्दल संपूर्ण गावात गोंधळ उडाला. या कथेबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला सांगितली जात आहे जेणेकरून तुम्ही या कथेतून काहीतरी शिकू शकाल. आणि तोपर्यंत नवीन विषय घेऊन भेटूया. तुम्हा सर्वांना जय हिंद, जय भारत.